नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. राज्य उत्पादन शुल्क या विभागांतर्गत दारूबंदी पोलीस भरती 2026 ही राबवली जाणार आहे. या अंतर्गत तब्बल 1200 पदांसाठीची भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. या संदर्भातली महत्त्वाची अपडेट आपल्याकडे प्राप्त झाली आहे. त्याचबरोबर पाहू शकता ही जाहिरात कधीपर्यंत येईल याबाबतचे अपडेट आपण पाहणार आहोत. आणि शेवटी यामध्ये प्रत्येक पदासाठीची शैक्षणिक पात्रता, अभ्यासक्रम कसा असेल या संदर्भातली माहितीसुद्धा जाणून घेणार आहोत. दारूबंदी पोलीस भरती ही जाहिरात लवकरच जाहीर होईल, तर या संदर्भातली सगळी अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. तत्पूर्वी भरतीबाबतच्या सगळ्या अपडेट अशाच वेळेवर मिळवण्यासाठी नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे सगळ्या महत्त्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. तर यामध्ये एक परिपत्रक आहे. यामध्ये जो अधिवेशन जे सध्या सुरू आहे, अधिवेशनामध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता. जळगाव जिल्ह्यातील राज्य उत्पादन शुल्क विभागातील रिक्त पदं भरण्याबाबत हा प्रश्न आहे. हा अर्थसंकल्पाचे अधिवेशन सध्या सुरू आहे. या अधिवेशनामध्ये श्री एकनाथराव खडसे माननीय उपमुख्यमंत्री, तर यामध्ये पाहू शकता यामध्ये म्हटलं आहे सन्माननीय उपमुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय. तर यामध्ये काय विचारला आहे प्रश्न, जळगाव जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाची बहुतांश पदे हे रिक्त असल्याने पुरेशा मनुष्यबळाअभावी अवैधरित्या होणारी मद्यनिर्मिती आणि वाहतुकीवर नियंत्रण करणे, विशेष भरती पथके नेमून कारवाई करणे होत नसल्याची बाब दिनांक 20 डिसेंबर 2025 रोजीच्या सुमारास निदर्शनास आली आहे. तर हे खरं आहे काय? त्याचबरोबर असल्यास या रिक्त पदांमुळे अवैध मद्यनिर्मिती व तिच्या वाहतुकीचा तो नियंत्रण होत नसल्याने वैद्य मद्य निर्मिती म्हणजे विक्री आहे कमी प्रमाणात होऊन त्याचा शासनाच्या महसूल वाढीवर परिणाम होत आहे. तिसरा प्रश्न आहे यामध्ये, असल्यास राज्य उत्पादन शुल्क विभागातील रिक्त पदे ही तातडीने भरून अवैध मद्यनिर्मिती व वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष भरारी पथके नेमून कारवाई करण्यात शासनाने कोणती कारवाई केली आहे याबाबत विचारण्यात आलं आहे. तर उत्तर पाहू शकता श्रीमती सुनेत्र पवार उपमुख्यमंत्री यांनी उत्तर दिलंय. तर हे खरं नाही आहे. जळगाव जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाची एकूण 86 पदे मंजूर असून त्यापैकी 51 पदे ही सध्या कार्यरत आहेत आणि उपलब्ध मनुष्यबळाच्या माध्यमातून अवैध मद्यनिर्मिती व वाहतुकीवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यात येत आहे. आणि त्यानुसार सन 2025-26 या वर्षात एकूण 1872 गुन्हे नोंदवण्यात आले असून आपली ही गोष्ट आपल्यासाठी महत्त्वाची नाही आहे. पदभरतीबाबत जाणून घेऊयात. तिसरा प्रश्न यामध्ये, जळगाव जिल्ह्यात सद्यस्थितीत 4 कार्यकारी निरीक्षक, 1 भरारी पथक आणि 2 सीमा तपासणी नाके यांच्यामार्फत अवैध मद्यनिर्मिती, विक्री आणि वाहतुकीविरुद्ध कारवाई केली जात आहे. आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या दिनांक 31 जुलै 2025 रोजीच्या शासन निर्णयान्वये पाहू शकता इथे म्हटलेलं आहे 1232 पदे. ह्याच पदांबाबत मी तुम्हाला अपडेट देणार आहे. एकूण 1232 पदे नवीन निर्माण करण्यात आली असून सदर पदे भरण्याची कारवाई ही सुरू आहे. अत्यंत महत्त्वाचा हा जो मुद्दा आहे आपल्यासाठी आहे. दिनांक 31 जुलै 2025चा जो शासन निर्णय आहे या अंतर्गत 1232 पदांसाठीचा आकृतीबंध हा जाहीर करण्यात आला असून ही पदे निर्माण करण्यात आली असून संपूर्ण राज्यभरामध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागांतर्गत दारूबंदी पोलीस भरतीसाठी 1232 पदांसाठीची ही जाहिरात येणार आहे. तर या अंतर्गत आपल्याकडे काय माहिती आहे, राज्य उत्पादन शुल्क विभागांतर्गत जिल्ह्यानुसार ही भरती राज्यस्तरावर होते आणि प्रत्येक जिल्ह्यानुसार ही जाहिरात प्रसिद्ध होत नाही. मात्र जागा, पद आणि श्रेणीनुसार या वाटप केले जातात. संपूर्ण राज्यस्तरावर 1232 पदांसाठीची ही जाहिरात येईल असं सांगितलेलं आहे. अधिवेशनामध्ये हा मुद्दा उचलण्यात आला होता आणि त्याबाबतची माहिती दिली. आता कोणकोणती पदे असतील तर 5 प्रमुख पदे असतील. यामध्ये कोणकोणती पदे आहेत, जवान, कॉन्स्टेबल आहे, सर्वाधिक जागा असतात, सगळ्यात प्रमुख पद हे असतं. त्याच्यानंतरनं जवान चालक, या जवानी वाहन चालक म्हणतात, तर दुसऱ्या क्रमांकाचं महत्त्वाचं हे पद असतं, हे भरलं जाईल. त्याच्यानंतरनं चपराशी हे पद आहे, सहाय्यक पद आहे. लघुलेखकसाठीची लिपिकीय पदे जी आहेत हे सुद्धा यामध्ये भरली जातात. त्याच्यानंतरनं लघुटंक लेखक, टायपिंग संबंधितलं हे पद भरलं जातं. आता ही जी पदभरती आहे ही राज्यव्यापी
जाहिरातीनुसार भरली जाते. संपूर्ण राज्यभरामध्ये एकच जाहिरात जाहीर होईल 1232 पदांसाठीची आणि त्यानुसार भरली जाईल. तर विधानसभेतील चर्चा मी तुम्हाला संपूर्ण वाचून दाखवलं. विधानसभेमध्ये जी चर्चा झाली, उपमुख्यमंत्री सुरेंद्र पवार यांच्याकडे राज्य उत्पादन शुल्क विभाग सध्या आहे आणि त्यांनी जळगाव विभागांतर्गत माहिती देताना त्यांनी सांगितलं की 31 जुलैच्या 2025च्या शासन निर्णयान्वये 1232 पदांसाठीची ही पदे निर्माण केली असून या पदे भरण्यासाठीची कारवाई ही सध्या त्या विभागांतर्गत सुरू आहे. आता महत्त्वाचा प्रश्न, ही जाहिरात प्रसिद्ध होण्याची अपेक्षित तारीख काय आहे, कधीपर्यंत ही जाहिरात येऊ शकते? त्यांनी म्हटलंय की जाहिरात देण्यासाठीची कारवाई सुरू आहे, मात्र अजून जाहिरात आली नाही, तर कधीपर्यंत येऊ शकते याबाबत जाणून घेऊयात. मार्च 2025 जवळजवळ संपत आलाय, म्हणजे एक 10 ते 15 दिवस बाकी आहेत आणि या संपताना मोठ्या भरती म्हणजे तलाठी पद भरती आहे, त्याच्यानंतर वनरक्षक आहे, राज्य उत्पादन शुल्क विभागाची भरती आहे, कृषी विभागाची आहे. जून जुलै 2025 नंतरच या सगळ्या जाहिराती येणार आहेत आणि ही जाहिरात मे महिन्यामध्ये येणार नाही आहे. तर नगर परिषद भरती 1300ची जागा जी भरती आहे 1300 जागांसाठीची ही लवकर येऊ शकते. तर तुम्ही जर टाईमलाईन पाहिलीत तर भरपूर मोठ्या पदभरती प्रक्रिया आता जाहिराती येण्याची ही सुरुवात होणार आहे पुढच्या महिन्यापासून, म्हणजे एप्रिल मे पासून. मे महिन्यामध्ये कदाचित एप्रिल मेमध्ये नगर परिषदसाठीची जाहिरात जाहीर होऊ शकते. ही पदभरती TCS मार्फत घेतली जाईल आणि त्याच्यानंतरनं आपण पाहिलं तर तलाठी पदभरती आहे, वनरक्षक आहे, राज्य उत्पादन शुल्क आहे आणि कृषी विभाग यांची पदभरती प्रक्रिया राबवली जाईल आणि सर्व सरळ सेवा भरती प्रक्रिया जून जुलैनंतरच मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध होतात. या कारणामुळे तुमची महत्त्वाचं आहे, यामध्ये जे काही पदे तुम्ही भरणार असाल, ज्या पदासाठी तुम्ही इच्छुक असाल, अर्ज करणार असाल, त्याच्यासाठी खूपच महत्त्वाची माहिती. जूनपासून जाहिराती यायला सुरुवात होतील सगळ्या पदभरतीसाठीच्या. यावेळेला जास्त पदभरती प्रक्रिया 70,000पेक्षा जास्त जागांसाठीची राबवण्यात येणार आहे शासनामार्फत. तर यासाठी शैक्षणिक पात्रता, अभ्यासक्रम, मैदानी चाचणी, जवानी वाहन चालक या पदासाठीची, दारूबंदी पोलीस भरतीसाठीच्या ग्राउंड टेस्टसाठीची, निगेटिव्ह मार्किंग याचे तपशील वेगळ्या डिटेलमध्ये उपलब्ध होत आहे. तर आपण याबाबत एक स्वतंत्र व्हिडिओ घेऊयात की पदाचे शैक्षणिक पात्रता आपण काय असणार आहे पदासाठीची, त्यानंतरनं परीक्षा कशी घेतली जाते, यामध्ये लेखी परीक्षा कशी असते, मैदानी चाचणी कशी असते, या संदर्भात आपण एक वेगळा व्हिडिओ याबाबतचा घेणार आहोत. तर दारूबंदी पोलीस भरतीसाठीची जाहिरात जून जुलैमध्ये येण्याची सगळ्यात जास्त शक्यता आहे. कारवाई सध्या सुरू असून अधिवेशनामध्ये या प्रश्नाचं उत्तर देण्यात आलेलं आहे. पोलीस भरतीबाबतच्या सध्या अपडेट सध्या सुरू आहेत आणि त्यानंतरच ही दारूबंदी पोलीस भरतीची आहे राज्य उत्पादन शुल्क विभागांतर्गत राबवली जाईल. या भरती संदर्भातल्या पुढच्या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठी नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.